हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका। तर आज आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस हे काय असतात, ह्याचे सिम्पटम्स काय असतात आणि यामध्ये आपण काय प्रिकॉशन घ्यायची आहे, इन्व्हेस्टिगेशन काय करायचे आहेत आणि लास्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय घ्यायची आहे हे पाहणार आहोत। तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेसमध्ये फर्स्ट म्हटलं तर जेनायटल अल्सर सिंड्रोम असतो, दुसरं म्हटलं तर युरेथ्रल डिस्चार्ज सिंड्रोम असतो आणि थर्ड म्हटलं तर इंग्वायनल ब्युगो सिंड्रोम। असे हे तीन प्रकारचे सिंड्रोम जर असतील किंवा तीन प्रकारचे सिम्पटम्स जर पेशंटमध्ये जर आपल्याला आढळले किंवा पेशंट आपल्याला सांगत असेल तर आपण पेशंटला HIV टेस्ट करण्यासाठी इन्सिस्ट करायचं आहे। तर फर्स्ट म्हटलं तर जेनायटल अल्सर सिंड्रोम, तर हे का होऊ शकतं, मग याचं रिझन म्हटलं तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस। तर आपण हे ओळखायचं कसं की यामध्ये काय काय सिम्पटम्स असू शकतात। तर फर्स्ट म्हटलं तर बर्निंग असते पेशंटला, खूप म्हणजे पेशंटला आग होते, भरपूर आग होते, पेन होतं त्या ठिकाणी। परत पेशंटला लघवीला सारखं येऊ शकतं किंवा लघवी करताना आग होऊ शकते, पोटामध्ये दुखू शकतं खालच्या साईडला, सेक्स पेनफुल असू शकतो आणि व्हजायनल डिस्चार्ज असू शकतात, म्हणजे ल्युकोरिया लाईक पांढऱ्या अंगावरचं जाणं वगैरे असू शकतं। तर जेनायटल अल्सर्स यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत। तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर मर्सोल 30 आपल्याला पेशंटला द्यायचं आहे। याच्यामध्ये स्ट्रिंजी लाईक डिस्चार्जेस असतात। तर म्हणजे इन ओव्हरऑल जरी पेशंटमध्ये जेनायटल अल्सर असेल तर आपण मर्सोल 30 देऊ शकतो, मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन आहे। सेकंड मेडिसिन म्हटलं तर मेझेरियम 30 पेशंटला आपण देऊ शकतो। आणि अल्सर्स खूप असतील आणि डिस्चार्ज जर खूप असतील किंवा जीभ त्या पेशंटची म्हणजे जिभेवर सुद्धा अल्सर जर असतील तर आपण टेलुरियम 30 पेशंटला देऊ शकतो। खूप छान अमेझिंग रिझल्ट पेशंटला येऊन जातो। तर अशा प्रकारे आपण जेनायटल अल्सर्सवरती होमिओपॅथिक ट्रीटमेंट देऊन पेशंट क्युअर करू शकतो। तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझे चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू सो मच।